बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मराठी भाषा पॅडागॉजी, मराठी अध्यापनशास्त्र, मराठी विषयाचे 50 व्याकरण संदर्भातले प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटेट फेब्रुवारी 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी पाहणार आहोत. मित्रांनो, व्याकरण तुम्हाला 7 ते 8 मार्कासाठी विचारला जातो आणि अतिशय सोपे प्रश्न तुम्हाला व्याकरण संदर्भात परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्ही 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न पाहून घ्या. म्हणजे व्याकरण संदर्भात शब्दांची जाती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणजे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो. आणि तशाच प्रकारचे 50 प्रश्न म्हणजे शेवटचे 50 प्रश्न व्याकरण संदर्भातले आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2026 पासून महाटेट 2026चे आपले जे लेक्चर आहे ते सुरू होणार आहे. तर जर तुम्हाला फ्रीमध्ये हे लेक्चर पाहायचे असेल तर जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रत्येक प्रश्न म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत तशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे. सोपे प्रश्न असतात व्याकरण संदर्भात. प्रश्न आहे की सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? तर हे बघा मित्रांनो, निर्मळ काय आहे? अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. आणि निर्मळ म्हणजे काय? तर विशेषण. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे. तर हे बघा, दुसरा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यावहारी जगात खेचतो म्हणजे अंडरलाइन केलेला वर्ड. ओके, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता हे बघा, खेचतो या शब्दाचे व्याकरण कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, एक सारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न आहे की निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर आकाश म्हणजे आकाश आपला काय असणार आहे? या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर आकाश म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे बी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा मित्रांनो, चौथा जे प्रश्न आहे ते तुमच्या स्क्रीनमध्ये दिलेला आहे. पण दिवसांगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? आता अधोरेखित म्हणजे काय? अंडरलाइन केलेले शब्द कोणते? तर दिवसांगणिक या हा शब्द अधोरेखित केलेला शब्द आहे. आणि वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? तर हे असणार आहे न्यूनत्व बोधक अव्यय. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि सोपे प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये व्याकरण संदर्भात विचारले जातात. 2 उतारे दिले जातात. उतारे म्हणजे एक कविता आणि एक गद्य उतारा दिला जातो. त्या आधारावर तुम्हाला 6 ते 7 मार्कासाठी म्हणजे जवळपास 8 मार्कासाठी व्याकरण विचारले जातात. आणि सगळे प्रश्न जे असतात ते सोपे असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की पुढील पैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे. ओके, सत्य आणि असत्य योग्य विरुद्धार्थी शब्द देणारी जोडी म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 6वा विचारलेला आहे की तुझ्या घरावर कोलारावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता घरावर आणि कोलारावर या शब्दाचे व्याकरण कोणते? तर शब्दयोगी अव्यय म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. आता 7वा प्रश्न दिलेला आहे की मौन तुझे
ओंथंबून भरले यातील ओंथंबून म्हणजे काय? अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, सोपे सोपे प्रश्न असतात. आता ओथंबून म्हणजे काय, तर काठोकाठ भरलेले, म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन एक जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न विचारलेला आहे की घेऊन या पाऊस आला यातील पाऊस काय आहे? तर हे बघा, पाऊस काय आहे? नाम आहे. ऑप्शन डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन डी जे असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. मित्रांनो, जास्त वेळ आपण घेत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट रिव्हिजन या ठिकाणी करत आहोत. जवळपास परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे. त्या हिशोबाने आपण म्हणजे व्हिडिओची जी स्पीड असते आपली ते एकदम सुपर फास्ट असते. प्रश्न आहे की एक वचन आणि अनेक वचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. तर हे बघा मित्रांनो, एक वचन आणि अनेक वचन शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी कोणती? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. तर शिल्प हे बरोबर आहे, कमान कमानी सुद्धा बरोबर आहे, खाती सुद्धा बरोबर आहे, परंतु खांबे या ठिकाणी काय आहे तर चुकीची जोडी असणार आहे. ऑप्शन डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न आहे की संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे कोणता शब्द? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दासाठी जे योग्य समानार्थी शब्द असणार आहे त्याला आपण आगार म्हणू. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, जेणेकरून महाटेट 2026 साठी आपले सगळे लेक्चर तुमच्यासाठी फ्रीमध्ये असणार आहे. फक्त तुम्ही जॉईन बटनला जॉईन करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, प्रश्न नंबर 11 दिलेला आहे की कातळ शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता? हे सगळे प्रश्न जे आहेत ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे प्रश्न आहे मित्रांनो. आणि 2011 ते 2024च्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे व्याकरण संदर्भात प्रश्न विचारले जातात ते आपल्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. कारण की तुम्हाला खूप कठीण व्याकरण या ठिकाणी विचारलं जात नाही. TET मध्ये तुम्हाला खूप कठीण प्रश्न विचारले जातात, परंतु CTET मध्ये सोपे सोपे व्याकरण संदर्भात प्रश्न असतात. कातळ या शब्दाच्या समानार्थी नसलेला पर्याय कोणता? तर हे बघा, ऑप्शन डी कातरवेड. कातरवेड काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन डी जे असेल ते योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न दिलेला आहे की अनेक अंडरलाईन केलेला आहे. सर्दी खोकला असे अनेक आजार होतात. वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता? तर हे बघा, अनेक हा शब्द कोणता आहे? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि अनेक जे असणार आहे ते विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न आहे की पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. आता हे बघा मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे की सामान्य नाम नसलेला पर्याय कोणता? तर ताक हा सामान्य नाम नसलेला पर्याय या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अंडरलाईन केलेला शब्द म्हणजे जे कलर केलेला शब्द आहे ते अंडरलाईन केलेला आहे. 2 स्टार सुद्धा आपण मागे पुढे लावलेले आहे. थंडीमध्ये या शब्दातील अधोरेखित भाग म्हणजे, आता हे बघा, थंडीमध्ये या शब्दातील अधोरेखित भाग कोणता? तर हे बघा, शब्दयोगी अव्यय असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये विचारला गेला होता की 9 बिबटे संख्या आली. ओके, कोणते संख्या विशेषण आहे? तर हे बघा, 9 बिबटे हे पूर्णांक वाचक संख्या विशेषण आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आता 16वा प्रश्न आहे की गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. आता गोंजारणे म्हणजे काय? तर माया लावणे. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे ते सुद्धा आपला बरोबर उत्तर असणार आहे. 2024 मध्ये हा
प्रश्न सुद्धा विचारला गेला होता. ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे बी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आता 17वा प्रश्न आहे की श्रावण वाघ 2024 मध्ये हा प्रश्न सुद्धा आला होता. श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? आता हे बघा, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? तर विशेष नाम आहे. जशा प्रकारे रोहित, जशा प्रकारे राहुल, जशा प्रकारे अजय विशेष नाम आहे, तशाच प्रकारे श्रावण वाघ हे सुद्धा काय आहे? तर विशेष नाम आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे? तर हे बघा, चांगला वाघ म्हणजे काय? तर विशेषण ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगला वाघ, ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार है. दोस्तों, आपको हिंदी में भी बिल्कुल सेम इसी प्रकार का व्याकरण पूछा जाता है. मैं आपको बता रहा हूं कि व्याकरण के नंबर जो है वो बिल्कुल फ्री के नंबर है. हिंदी और मराठी में मिलाकर आपको 15 मार्क्स के लिए ग्रामर पूछा जाएगा और एक भी मार्क्स आपने छोड़ना नहीं दोस्तों, क्योंकि इतने सिंपल क्वेश्चन क्या है आपको ग्रामर को लेकर आते हैं. टीएटी की बात अलग हो जाती है. टीएटी में आपको हार्ड ग्रामर दिया जाता है, लेकिन सीटेट में आपको सिर्फ शब्दांची जाती मधला व्याकरण विचारलं जातात. प्रश्न क्रमांक 19. हे बघा, प्रश्न 19 काय दिलेला आहे? प्रश्न तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे प्रश्न आहे की 6 किंवा 5. तर हे बघा, 2 शब्द किंवा 2 वाक्य लिहून ठेवा. 2 शब्द किंवा 2 वाक्य या अविकारी शब्दांना जोडणाऱ्या, या शब्द म्हणजे यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण उभययान्वी अव्यय म्हणतात. आता या ठिकाणी 6 किंवा 5 या 2 शब्दांना अविकारी शब्दांनी जोडलेलं आहे, तर उभययान्वी अव्यय असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न सुद्धा 2024 मध्ये दिलेला होता की तुळस हे काय आहे? तर तुळस हे काय आहे? सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, समूहवाचक नाम आहे किंवा विशेष नाम आहे? तर तुळस हे विशेष नाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे डी असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर हे बघा, तुमच्यासाठी मित्रांनो परीक्षेचे फक्त 3 दिवस बाकी आहे आणि प्रश्नसंच पेपर 2 सीटेट फेब्रुवारी 2024 पेपर 2 क्वेश्चन सेट अवेलेबल. या ठिकाणी तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका फक्त 399 मध्ये दिली जात आहे मित्रांनो. मराठी भाषा पेडागॉजी 10 प्रश्नसंच विथ उत्तर सूची विथ आंसर की. हिंदी पेडागॉजी 10 क्वेश्चन सेट विथ आंसर की. सीडीपी 10 क्वेश्चन सेट विथ आंसर की आणि एसएसटी पेडागॉजी 10 प्रश्नसंच विथ आंसर की. म्हणजे हे 40 प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त आणि फक्त 399 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. दोस्तों, स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं दोस्तों. क्योंकि परीक्षा में किस प्रकार के प्रश्न पूछे जाते हैं, क्वेश्चन पेपर किस तरीके से होता है, इसका तमाम आइडिया आपको आ जाएगा दोस्तों. तो परीक्षा में जाने से पहले इस प्रकार के प्रश्न संच को सॉल्व कर जाएंगे तो बहुत ज्यादा बेनिफिट आपका उसको मिलेगा दोस्तों. और कुछ प्रश्न जो है जैसे कि वैसे आपको क्वेश्चन में क्या है, परीक्षा में क्या है देखने के लिए मिलेंगे. तो स्क्रीन पर कॉन्टैक्ट नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. आता 21वा प्रश्न काय आहे? बघा, सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. काळोख हे काय आहे? तर काळोख म्हणजे विशेषण. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभययान्वी अव्यय, केवल प्रयोग अव्यय, समानार्थी शब्द आणि विरोधार्थी शब्द, फक्त एवढंच विचारलं जातात. आणि 1-2 प्रश्न आले तर आले, दुसरे बाकी फक्त या संदर्भातच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता हा प्रश्न, पुढचा जे प्रश्न आहे वाक्प्रचार संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. वाक्प्रचार म्हणजे मुहावरे टाईप प्रश्न असतात. आता हे बघा, अनावर होणे म्हणजे काय? तर हे बघा, अनावर होणे म्हणजे काय? तर अनियंत्रित होणे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असणार आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न आहे की मला फुले आवडतात. आवडतात म्हणजे अधोरेखित शब्द. ओके, आपण ते कलर केलेला आहे. मला फुले आवडतात यातील अधोरेखित काय आहे? तर क्रियापद आहे. क्रियापद आहे. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न, नाजूक म्हणजे अधोरेखित शब्द. नाजूक रंग रूप यातील अधोरेखित शब्द काय आहे? तो देखीए बोलते ना नाजूक रंग रूप वाली लड़की. तर या ठिकाणी
नाजूक म्हणजे काय तर गुण विशेषण, कारण नाजूक हे काय आहे तर गुण विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25. आता हे बघा 25वा प्रश्न विचारलेला आहे, शेवंती ही या ऋतूत फुलून यायची आणि म्हणजे उभयान्वी अव्यय आला, ओके, अंडरलाईन केलेला आहे. आणि हिरव्यागार बागेला झेंडीची सोनपिवळी किनार यातील अधोरेखित काय आहे. तर हे बघा या ठिकाणी 2 वाक्याला अविकारी शब्दांनी जोडले जात आहे. तर म्हणजे 2 शब्द असो किंवा 2 वाक्य असो, जेव्हा अविकारी शब्दांनी जोडले जातात त्या ठिकाणी उभयान्वी अव्यय असतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे, यातील अधोरेखित काय आहे. तर हे बघा आईचा सगळा स्वयंपाक झालेला असेल म्हणजे अंडरलाईन केलेले शब्द आहे. आणि यातील अधोरेखित म्हणजे काय तर संयुक्त क्रियापद. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की बाजरीच्या भाकरी हे काय आहे. बाजरीची भाकरी हे काय आहे तर हे विशेष नाम आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पांढरे शुभ्र तलम असे टाटा फिनलचे धोतर यातील अधोरेखित काय आहे. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेले शब्द म्हणजे कोणते तर पांढरे शुभ्र तलम म्हणजे किती प्रश्न नाम, सर्वनाम, विशेषण संदर्भात या ठिकाणी विचारले गेलेले आहे ते तुम्ही अनालिसिस करू शकतात. कारण परीक्षेपूर्वी आपल्याला माहीत पाहिजे की व्याकरण कशा प्रकारे असतात. तुम्हाला या ठिकाणी संधी, समास काही दिसत आहे का नाही, फक्त शब्दांची जाती आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हेच विचारले गेलेले आहे. तर पांढरे शुभ्र तलम म्हणजे विशेषण झाला. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न काय आहे. 9:15 9:30 ओके, वाजता वडील शाळेत जायला निघत या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे. आता अधोरेखित शब्द म्हणजे काय 9:15 9:30 तर हे काय झाले संख्या विशेषण झाले. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30. आता 30वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. फक्त 17 मिनिटं आपण या ठिकाणी म्हणजे हे व्हिडिओ केलेला आहे आतापर्यंत आणि 30 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहे. पारदर्शक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द असला पाहिजे. प्रश्न चुकलेला आहे म्हणजे प्रश्न कट झालेला आहे. परंतु प्रश्न असा आहे की पारदर्शक या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता तर ऑप्शन डी अपारदर्शक आपला बरोबर उत्तर असणार आहे. विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे म्हणजे ऑप्शन जे आपला 4 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. दोस्तों 9 फरवरी 2026 से आपको हमारे महाटेट को लेकर हिंदी, मराठी और जितने भी लेक्चर है दोस्तों वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी जाकर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं, जिसके लिए आपको क्या है दोस्तों तमाम नोटिफिकेशन और तमाम एग्जाम से जुड़ी अपडेट जो है वो रोजाना देखने के लिए मिलेंगी. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न काय आहे. 31वा प्रश्न विचारलेला आहे की तुषार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता तुषार या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द जे असणार आहे ते असणार आहे फवारे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 32 दिलेला आहे की पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. आता हे बघा सामान्य नाम नसलेला शब्द कोणता तर शंकर. कारण झाड, पाणी, नदी हे सगळे सामान्य नाम आहे, परंतु शंकर या ठिकाणी विशेष नाम दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 33 विचारलेला आहे की निरनिराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या. खूप म्हणजे अंडरलाईन केलेले शब्द कारण आपण ते कलर केलेले आहे.
निरनिराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या आहेत, यातील अधोरेखित शब्द कोणते विशेषण आहे? तर हे बघा मित्रांनो, हा प्रश्न थोडा चेंज करून दिलेला आहे की कोणते विशेषण आहे, तर हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. कोणते विशेषण आहे? खूप म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आपण 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना देतो की सरिता या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? सरिता या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे, कारण आपल्याला उतार्याच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. परंतु प्रश्न काय आहे की सरिता या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? तर सरिता म्हणजे काय? तर नदी. सरिता म्हणजे काय? तर नदी. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35 वा प्रश्न आहे की त्या तवदीत ही माझी आवड जोपासली गेली. म्हणजे जोपासली गेली आपला अंडरलाईन केलेला शब्द असणार आहे. जोपासली गेली यातील अधोरेखित कोणते क्रियापद आहे? तर हे बघा, जोपासली गेली म्हणजे संयुक्त क्रियापद असणार आहे. ऑप्शन जे आपला डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे डी असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 36 क्वेश्चन दिलेला आहे की पुढीलपैकी संख्यावाचक विशेषण ओळखा. तर हे बघा मित्रांनो, टोटली जे प्रश्न आहे, टोटली म्हणजे फक्त समानार्थी आणि विरुद्धार्थी आपण जर सोडला तर टोटली प्रश्न जे आहे ते शब्दांची जातीमधले प्रश्न विचारले जातात. शब्दांची जाती किती आहे? तर 8 आहे. 4 विकारी आहे आणि 4 अविकारी आहे आणि त्यामधलेच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही एक दिवसात सुद्धा याचा अभ्यास करू शकतात. एक दिवसात म्हणजे काही तासात सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करू शकतात, ते पण डीपली पण. प्रश्न काय आहे की पुढीलपैकी संख्यावाचक विशेषण ओळखा. तर हे बघा, संख्या कोणती दिसत आहे? तर 5 7. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असणार आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 37 दिलेला आहे की हळूवार सरी थरथरल्या यातील सरी हे काय आहे? तर सरी हे काय आहे? तर समूहवाचक नाम आहे. ऑप्शन जे सी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे सी दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38 क्वेश्चन नंबर 38 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप एकारांत होते? तर हे बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या, हा प्रश्न चेंज करून विचारला गेलेला पहिलाच प्रश्न आहे की कोणत्या शब्दाचे, म्हणजे खूप पूर्वी हा प्रश्न 2014-15 मध्ये विचारला गेला होता की अनेक वचनी रूप एकारांत रूप आहे तर माणूस. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 39 काय दिलेला आहे बघा. प्रश्न क्रमांक 39 दिलेला आहे की गजगामिनी म्हैशी यातील अधोरेखित काय आहे? तर म्हैशी कशी आहे? तर गजगामिनी म्हैशी आहे, म्हणजे विशेषण झाला. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल मित्रांनो ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40 वा प्रश्न आहे की पुढे तरी पळा किंवा मागे तरी, पुढे तरी पळा किंवा मागे तरी यातील तरी हे काय आहे? तर तरी हे काय असणार आहे मित्रांनो? उभय आणि अव्ययी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक हे बघा, त्याआधी पेपर 1 साठी हे म्हणजे तुमच्यासाठी प्रश्नसंच अवेलेबल आहे. सीटेट फेब 2026 पेपर 1 प्रश्नसंच ऑफर. यामध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. पेपर 1 साठी 5 विषय आहे, म्हणजे मराठी भाषा पेडागॉजी, हिंदी भाषा पेडागॉजी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित पेडागॉजी. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जात आहे आणि विथ आन्सर की दिली जात आहे. म्हणजे आन्सर की सुद्धा तुम्हाला त्या क्वेश्चन सेटमध्ये दिलेली आहे. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून हे परचेस करू शकता. 499 रुपये या ठिकाणी प्राईस दिलेला आहे मित्रांनो. परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे, तर आताच हे परचेस करून घ्या, कारण परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे असतो मित्रांनो हे आपल्याला माहीत पाहिजे आणि यामधले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की पाहायला मिळणार आहे. तर आताच स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न काय आहे? निरखणे या शब्दाच्या समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा. आता निरखणे या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर निरपेक्ष. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो ते आपलं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42 एकवचन अनेकवचनी
शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी वही वह्या बरोबर आहे, पेटी पेट्या हे सुद्धा बरोबर आहे, टेकडी टेकड्या हे सुद्धा बरोबर आहे, परंतु पेन्सिल पेन्सिल्या हे या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न काय आहे, 10वी म्हणजे संख्या आली. ओके, परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा. तर 10वी हा अधोरेखित शब्द आहे. म्हणजे हा कोणता शब्द झाला तर गणनावाचक संख्या विशेषण. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न आहे की पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय शोधा. आता हे बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि 4 पैकी विशेष नाम असलेला पर्याय कोणता तर राही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न आहे की नदी शब्दाच्या पर्यायवाची शब्द शोधा. म्हणजे नदी या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता तर सरिता. आपण आताच पाहिलेला आहोत. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 46. आता 46 क्वेश्चन नंबर 46 दिलेला आहे की लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे तर लक्ष्मी हे विशेष नाम आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार है. दोस्तों, बिल्कुल सिमिलर क्वेश्चन आपको पूछे जा रहे हैं. मैं आपके सामने 50 क्वेश्चन लेकर आया हूं, पूरा एनालिसिस करके जितने क्वेश्चन पेपर पीछे पूछे गए बिल्कुल सिमिलर एक जैसे क्वेश्चन क्या है आपको पूछे जा रहे हैं. तो बहुत ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं है. मैं आपको बता रहा हूं कि शब्दों की जो जात होती है दोस्तों, नाम सर्वनाम क्रियापद क्रिया विशेषण शब्द योगी उभयन्वी और केवल प्रयोग, इसको आप कर चल जाएंगे तो आपके 7 या 8 मार्क्स फिक्स है. मैं आपको बता रहा हूं दोस्तों. समानार्थी और विरुद्धार्थी शब्द अगर आते हैं तो वो बड़े सिंपल आते हैं, क्योंकि बिल्कुल आप देख रहे हैं यहां पर एक जैसे क्वेश्चन आपको क्या है पूछे जा रहे हैं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47 वा प्रश्न काय आहे की दिवाळी सण मोठा यातील मोठा हे काय आहे तर मोठा काय आहे सर्वांना माहित आहे की विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असणार आहे ते आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. क्वेश्चन नंबर 48 दिलेला आहे की पृथ्वीच्या अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. यातील अनुनय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, अनुनय म्हणजे काय तर प्रिया राधन. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असणार आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49. क्वेश्चन नंबर 49 दिलेला आहे की आकाश धरणीला म्हणजे अंडरलाईन केलेले शब्द धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते. यातील अधोरेखित काय आहे तर आकाश धरणीला हे काय आहे विशेष नाम आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, कारण की खूप युजफुल हा व्हिडिओ असणार आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न दिलेला आहे की दहीवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता. आता हे बघा, दहीवर या शब्दाचा योग्य अर्थ कोणता अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, मडके, दव, दही किंवा वृक्ष. तर दव म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण सीटेट फेब्रुवारी 2026 साठी व्याकरणची आपली ही शेवटची व्हिडिओ होती मित्रांनो. कारण तुम्हाला व्याकरण कशा प्रकारे विचारले जातात म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये आपल्याला जवळपास 15-16 मार्कासाठी व्याकरण विचारला जातो आणि खूप युजफुल हे व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो. आणि महाटेट 2026 साठी आमची हिंदी आणि मराठीची नोट्स या ठिकाणी लॉन्च केलेली आहे मित्रांनो. PDF नोट्स हे असणार आहे. म्हणजे फक्त 199 मध्ये तुम्हाला मराठी विषयाची नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही झेरॉक्स करून अभ्यास करू शकतात मित्रांनो. बेसिक पासून तुम्ही अभ्यास करू शकतात, कारण मराठी आणि हिंदीचे खूप सोपे प्रश्न तुम्हाला महाटेट 2025 मध्ये सुद्धा विचारले गेले होते आणि 2026 मध्ये सुद्धा विचारले जाणार आहे मित्रांनो. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात. 199 रुपये आपण प्राइस ठेवलेली आहे. आणि जर हिंदी आणि मराठी दोन्ही नोट्स पाहिजे तर फक्त 299 मध्ये तुम्हाला हिंदी आणि मराठीचे दोन्ही नोट्स मिळणार आहे मित्रांनो. अपडेट नोट्स आहे, आताच आपण हे तयार केलेले आहे 8 दिवसापूर्वी. तर हे तुम्ही परचेस करू शकतात, म्हणजे व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.